आपल्या ह्या सेंटर मध्ये येऊन साधारणतः किती दिवस झाले थेरपी घेऊन तुम्हाला? मला 20 दिवस झाले, 25 हो 29 तारखेला महिना होते. अच्छा, 20 दिवस तुम्हाला थेरपी घेऊन झालेली आहे. तर आई बाबा तुम्ही सुरुवातीला ज्यावेळेस आलेलात तर नेमकं काय त्रास तुम्ही घेऊन आलेलात आपल्या इथे? माझा ते गुडघ्यांचा त्रास होता. ओके इकडे औषध तरी काही थांबत नाही, म्हणजे दुखाही थांबत नव्हते. ओके आणि हिचा प्रॉब्लेम होता ती हे होतं, म्हणजे तिला जेवण जात नव्हतं. ओके परत किडनीचं सांगितलं, किडनी बाथरूमला जायची तर कंट्रोल होत नव्हतं. ओके मग तिथून 8-10 दिवसानंतर तिला रेग्युलर व्यवस्थित होत आले, म्हणजे जास्त बाथरूमला होत नाही आणि जेवण पण जातं. म्हणजे जेवणाचं म्हणजे कसं खाते चपाती वगैरे असं, म्हणजे अर्धी खायची नाही तर खायची पण नाही. ओके म्हणजे पहिल्यांदा अशी सिच्युएशन होती आईची की वॉशरूमला वगैरे जाण्याचा प्रॉब्लेम अधिक असायचा, त्याचप्रमाणे जे आहे जेवण सुद्धा जात नव्हतं. परंतु आता एक ह्या 15-20 दिवसांच्या थेरपीमध्ये आईला आणि बाबांना एक छान असा रिझल्ट मिळाला की बाबांना जे आहे गुडघ्यांमध्ये थोडासा आराम जाणवायला लागला आणि आईला जे आहे तिचे जे प्रॉब्लेम्स होते की सारखं सारखं वॉशरूमला जावं लागत होतं ते तिचा प्रॉब्लेम आता हळूहळू कंट्रोल होत आलेला आहे. त्याचप्रमाणे जे आहे आई आता खायला प्यायला देखील चांगल्या प्रकारे सुरुवात केलेली आहे. तर एकदा आई बाबांसाठी आपण जोरदार क्लॅपिंग करूया की मॅटनी जे आहे आई बाबांना एवढा चांगला रिझल्ट मिळालेला आहे. तर आई बाबा तुम्हाला पाहणारी जी लोक आहेत त्यांना तुम्ही काय सांगू शकता? मी एवढं सांगू शकेन की डॉक्टरांना समजा ऑपरेशनला एवढा खर्च येतो, त्यापेक्षा घेतली त्यांना रेग्युलर घ्यायला पाहिजे आणि रेग्युलर त्याचा वापर केला पाहिजे. तर आपल्याला म्हणजे ते आपल्या जीवनामध्ये किंवा आपल्या आरोग्यासाठी चांगलं आहे. चांगलं रेग्युलर त्याचा वापर केला पाहिजे. बाबांनी जे आहे ऑलरेडी आईचे जे आहे दोन्ही गुडघ्यांचं ऑपरेशन केलेलं आहे, म्हणून बाबा सांगतात की ऑपरेशन करण्यापेक्षा सगळ्यात चांगलं आहे आपली मॉम मॅटचा आपण वापर करणं. तर थँक्यू बाबा, थँक्यू सो मच. मॉम हेल्थ केअर लय भारी, कोलाड सेंटर, लय भारी, कोलाड सेंटर, लय भारी, खैरे फॅमिली, लय भारी, खैरे फॅमिली, लय भारी. जोरदार